आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बंधू, इथे रुद्रला कसल्याच गौरीच्या खानाखुणा दिसता कामा नाही। ही रूम रिकामी कर आणि सगळं फेकून दे, कळलं? दरबार, माझं खरंच चुकलं। मी मुद्दाम नाही केलं हे तुम्हाला पण माहितीये, पण तरीही मी तुमची मनापासून माफी मागते। माझ्या जागी तुमची मुलगी असती तर तिला नसतं का तुम्ही माफ केलं? असं खोटं बोलायला शिकवलं तुला? हा, मोठ्यांची मस्करी अशी करतात का? खोटं बोललीस का? खोटं बोललीस? दुःख वाटून कमी होतं, असं स्वतःला कोंडून स्वतःला त्रास करून रडून नाही। मुलगी म्हणता ना मला? वाईट मुलगी आहे तिच्यामध्ये आता मला माझी मुलगी दिसायला लागली। पाय पड चंदू काकांचा, आशीर्वाद घे। ए असू दे। अरे काय बरं, सुखी राहा। हा, चंदू काका काय केलं ते? हे काय केलं मी? सगळ्याच अगरबत्ती गळून ठेवल्या, वाया गेल्या। आता ऑर्डर कशी पूर्ण होणार? बस 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 आधी बस बस, काही होत नाहीये। बस बस पडशी असली सावकाश। चंदू वाढ, वाढ आधी। ओय शाबास। हे गौरक्का, अगं रडतेस कसली? बाळात नको मनाला लावून घेऊ। अगं नावाचं काय आहे? ते येतं राहतं जातं। सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? या व्यवसायाला तू सुरुवात केली आणि हे सत्य कधीच बदलणार नाही। काय माहित आता यांचं हे रडणं, हात जोडणं, माफी मागणं हे एखाद्या प्लॅनचा भाग असेल। तुम्ही आत्ताच्या आत्ता चाल ठेवा इथून। नंदाई चंदूशेठना सांग नवीन मेड बघायला। नेमकं काय वाढून ठेवलंस तू माझ्या नशिबात?
अजून किती परीक्षा बघणार आहेस तू माझी? किती दिवस तू कसं हुलकावणी देत राहणार आहे मला? मी काय बिघडवलंय तुझं? का माझ्या वाटेत सतत काटे पेरत असतोस तू? का सांग ना, बोल ना काहीतरी. कसा मुकपणे बघत राहणार आहेस? बोल बरं, बोल. गौरीजी, दगड बोलत नसतात. कुठे चाललीस? आणि हा दगड काय बोलणार आहे? त्यापेक्षा मी बोलतो ना. मी भीक मागायला ठेवलेली, पैसे कमवायला ठेवलेली पोरगी तू पळव. अगं पोटावर पाय मारलास तू त्यांच्या. मग तुझा हा देव, हा देव तुला शिक्षा देणारच ना. पळवलं नाही, वाचवलं. मी तिला तिथून घेऊन गेले नसते ना तर जीव घेतला असता तिचा. आणि तुम्ही दोघं या माणसाची साथ देताय. पैशासाठी इतक्या खालच्या थराला कोणी जातं का? तू बिट्टीची आई म्हणून घेत असशील स्वतःला, म्हणून आपली आई बनण्याचा प्रयत्न करू नको. काय तुझं लेक्चर ऐकायला इथे आलेलो नाही. हे उपदेशाचे धडे आहेत ना, हे दुसऱ्या कोणाला तरी जाऊन दे, मला नाही. मला शहाणपणा नाही शिकवायचा. गप मुकड्याने बिट्टीला दे, मी इथून जातो. ते शक्य नाही. ए अगं, कशाला हे लोडणं गळ्यात बांधून घेते? हा, तुझ्या डोक्यावर नाही छप्पर आणि त्यात ही बॅग. कोणी सांगितलंय? हा, तू घेऊन जातोय तर जाऊ दे ना त्याला. हे बघ गौरी, झाला तेवढा तमाशा बास झाला आता.